भेड़ाघाटपर्यंत पोहोचलोय। भेड़ाघाटच्या जवळ अशा पद्धतीचा रस्ता आहे, काही सुद्धा दिसत नाहीये पुढचं। मोहरीचे राईचे झाडं आहेत आणि मैया बाजूला आहे। मैयाच्या तटावरून चालायचं। अतिशय पूर्ण रस्ता, पुढे काय काहीच कळत नाहीये, काहीच दिसत नाहीये। अंदाजे पंचे चालायचं, खाली पाय कुठे ठेवतोय आपण काही सुद्धा, काही ठिकाणी दिसतंय पाय सुद्धा घसरतात। ज्या ठिकाणी पाणी वगैरे सांडलेलं असतं, फवारे लावलेले असतात त्यांनी भिजवणीसाठी, त्यावेळेस तर निश्चितच पाय घसरतो। अनेक ठिकाणी अनेक परिक्रमावासी पडलेले आहेत, पाय घसरला बघा। रस्ता दिसतच नाही अजिबातच। आता अंदाजे पंचे चालायचं। नर्मदे हर। पूर्ण रस्ता असा होता। मी मैया भेड़ाघाटच्या जवळ आलोय। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। काही सुद्धा दिसत नाहीये पुढे। राईचे झाडं एवढे आहेत ना, एरंडेल आणि राई हे दोन्हीचेही झाडं दोन्ही बाजूनी आहेत, त्यामुळं काही सुद्धा दिसत नाही। पाय घसरला की खाली हे एरंडेलचे झाडं आहेत। झाला रस्ता झालाय।